नमस्कार, मी पत्रकार चेतन महाजन आणि आपण आज आलेलो आहोत भडगाव शहरात. भडगाव शहरात माळी समाजाचा खूप मोठा इतिहास आहे आणि त्याच इतिहासात द्विगुणित करत आज भडगाव समाजाच्या वतीने कुठेतरी एक मंगल कार्यालयासाठी जागा, भव्य दिव्य जागाचं नियोजन झालेले आणि तिथेच आज कार्यक्रम पार पडलेला आहे. त्याविषयी समाज बांधवांशी जी पुण्यतिथी निमित्त त्यांनी आज जो कार्यक्रम सोहळा पार केलेला आहे त्याविषयी समाज बांधवांशी चर्चा हितगुत करूया. तर तुम्ही मंगल कार्यालयाचं भव्य दिव्य इथं जागा आहे, त्याच्यावर पुढचा प्रकल्प कसा राहणार आहे? आम्ही 2 वर्षापूर्वी संकल्प केला होता की आम्ही बाहेर गावाला जायचो, त्यावेळेला असं वाटायचं की प्रत्येक गावामध्ये माळी समाजाचं मंगल कार्यालय असेल, मंदिर असेल. आपल्या भडगाव गावापेक्षा लहान गावांमध्ये ते मंदिर आम्ही पाहायचो आणि जीवाला कुठेतरी खंत वाटायची की भडगाव शहरामध्ये आपला समाज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असून सुद्धा आपल्या समाजाचं एक मंगल कार्यालय आपण पूर्ण करू शकलो नाही. तदनंतर आम्ही आमच्या सगळ्या टीमने संकल्प केला आणि आम्हाला समाजाने खूप भरभरून प्रतिसाद दिला. आमच्या अपेक्षेपेक्षा आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आणि आम्ही समाज मंगल कार्यालयाची जागा आज घेऊ शकलो. आणि त्याच्यातल्या त्याच्याच म्हणजे वाखाणण्याजोगी गोष्ट आहे की तिथे ह्या अशा परिस्थितीमध्ये आम्ही कार्यक्रमही करू शकलो. त्याचा आम्हाला समाज बांधवांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि भविष्यामध्ये म्हणजे आम्ही जे प्रमुख पाहुणे बोलवले होते त्यांनी सुद्धा आम्हाला काही प्रमाणामध्ये मदत या स्वरूपामध्ये केली आणि आमच्या सर्व टीमला त्याच्यामध्ये सगळे आमचे मान्यवर असतील, सगळ्या समाजातील लोक असतील, यांनी या ना त्या प्रकारे ज्यांना जसा वेळ मिळाला तसं त्यांनी योगदान दिलं. आता आमचं बळ पूर्वीपेक्षा डबलचं झालेलं आहे आणि या जागेवर आम्ही आमच्या समाजाचं कार्यालय त्या परीने काम करत राहू आणि ते लवकरच उदयास येईल अशी आशा आम्हाला आहे. सर्व माळी समाज मंडळाच्या वतीने, समाज बांधवांच्या वतीने मी सगळ्या समाजाचे आभार मानतो. दादा, तुम्ही काय सांगणार त्याच्यावर? मी 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपण समाजासाठी मीटिंग घेतो, एकत्र येतो, त्यावेळेस जाणवत होतं की आपल्याला स्वतःला बसायला जागा सुद्धा अपूर्ण आहे आणि गावातलं कार्यालय हे फार लहान असल्यामुळे तिथं वाहनाची पार्किंग व्यवस्था होत नाही. त्या हिशोबाने मग मी विचार केला की आपण गावाच्या बाहेर कुठेतरी जागा बघू. मग आपले सगळे सहकारी, आता विनोद भाई आहेत, पिनू महाजन आहेत, आप्पा महाजन आहेत, हे सगळ्या सहकाऱ्यांनी एकत्र विचार करून की बुवा आपण समाजासाठी कार्यालय नवीन जागा घेऊ. मग आम्ही तर प्रत्यक्ष जागेची पाहणी करून आम्हाला योग्य वाटल्यामुळे आम्ही सर्वांनी ठरलो की आपण कार्यालयासाठी निधी उभा करू. मग आम्ही मागच्या वर्षी प्रत्येकाच्या घरी, समाजाच्या घरी जाऊन त्यांना रिक्वेस्ट केल्या, त्यांना समजून सांगितलं. समाजाने आमच्यावर विश्वास दाखवला आणि त्याप्रमाणे ही जागा आम्ही खरेदी करू शकलो. आज ही जागा जवळजवळ 10,500 स्क्वेअर फूट आहे. त्याच्यानंतर अजून एक प्लॉट आम्ही बाजूचं घेणार, म्हणजे कार्यालयासाठी आवश्यक असलेली जागा पूर्ण होईल. आणि या जागेला तिघा बाजूने रस्ते असल्यामुळे येण्या जाण्याचा गर्दीचा जो प्रॉब्लेम होतो तो राहणार नाही. आणि मी आजच शिवसाहेबांशी बोललो, या रस्त्यातली मोरी आणि बाजूची ओपन प्लेसचा अर्ज द्यायला आम्हाला सांगितला की ओपन प्लेस आम्हाला ते बनवून देणार आहेत. म्हणजे आपल्याला ही 10 परत ती 10 म्हणजे 20-22,000 स्क्वेअर फूट जागा होईल आणि त्यामुळे समाजाचं चांगलं कार्यालय होईल आणि समाजाच्या लहान वर्गाला आपल्या कार्यालयाला बाहेर एवढे 1.5-2 लाख रुपये शक्य होत नाही, तर त्यांना आपण 5-50 हजार आपण त्यांना देऊ शकतो आणि समाजाचे कार्य लहान मोठे सगळे इथं होतील. आणि या निमित्ताने सगळ्यात महत्त्वाचं, समाज एकत्र आला, सगळ्या समाजाने सहकार्य केलं. त्याच्यामुळे आज पाहतो आपण एवढी गर्दी कशामुळे झाली, सगळ्यांच्या सहकार्याने, सगळ्यांच्या एकमेकाचे कॉन्टॅक्ट झालेत. इथं पूर्वी समाज एकत्र नव्हता. सगळ्यात महत्त्वाचं, पैशांपेक्षा जागेपेक्षा समाज एकत्र झाला, याचा मला अभिमान आहे की समाजाने असंच एकत्र होऊन चांगली प्रगती करावी. आम्ही माझ्याबरोबर असलेले सगळे सहकारी बरोबर राहतात आणि सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि आज जी जागा आपली स्वतःची झाली आणि त्या जागेवर आपण एवढा मोठा कार्यक्रम घेतला. आपल्याला दरवर्षी दुसऱ्या कार्यालयात घ्यावं लागत होते, त्या स्वतःच्या जागेत आपण कार्यक्रम केला. त्याच्यामुळे समाज हा एक संघ झाल्यावर निश्चितच चांगल्या प्रकारचं कार्यालय बांधलं जाईल. पंचकमिटीचे आपले बिकन महाजन हे आपल्याशी वार्ता करणार आहेत. दादा, तुम्ही काय सांगणार? मी एकच सांगू इच्छितो की सर्वसामान्य जनतेसाठी आज हे कार्यालयाची जागा आपण घेतलेली आहे. सर्वांना आज जे बाहेर कार्यालय होतं त्यात सर्वांना जे आता पैसे लागतात, 1-1.5 लाख रुपये, ते सर्वांना शक्य होत नाही. परंतु आज सर्व गोरगरिबांसाठी ही आपली जागा समाजाची झाल्यामुळे ज्याला आज एवढा ज्याच्याकडे पैसा नाहीये, एक
कमी दरामध्ये समोरच्याचं इथं लग्न होऊ शकतं किंवा गंधमुक्त होऊ शकतं. आज गोरगरिबांची इथं व्यवस्था चांगली होईल ही अपेक्षा बाळगून आम्ही पुढचाली वाटचाल लवकरच करून इथं भव्य डोम करू आणि गरिबांची व्यवस्था चांगल्या प्रकारे करू. बस एवढंच मी बोलतो. आपण बोल तुला काय समाज आहे, कष्टकरी समाज आहे, गोरगरीब समाज आहे. समाजासाठी सर्व लोकांनी जे सहकार्य केलं, जी जागा घेतली, ती जागा बांधायचा आमचा मानस आहे भविष्यात, समाजाच्या वतीने, समाजाच्या वतीने. आणि आमच्या समाजासाठी जे लग्न बाहेर जातात, जे लोकांना, गरीब लोकांना लग्न करता येत नाही, दीड दादा, लाख म्हणजे बाहेरचं XYZ मंगल कार्यालयामध्ये जर 1.5 लाख रुपये ते फी आहे, हो, तर हो. तुम्ही इथं समाज बांधवांसाठी काही कमी करणार का? एकदम कमीत कमी अच्छा. कमीत कमी तर आम्ही हा या तत्वावर आम्ही लग्न ठेवणार आहे आणि भविष्यात आम्ही त्याच्याकडे आता वाटचाल करीत आहोत. यासाठी आमचं सर्व समाजाचं आम्हाला योगदान आहे. धन्यवाद. आबा तुम्ही बोलताय. आम्ही हे जे आमच्या समाजाची जी जागा होती, लहान जागा होती, आम्ही आता मोठी जागा घ्यायचा प्रयत्न भरपूर वर्षापासून करत होतो, पण शक्य होत नव्हतं. पण आता सर्व समाज एकजुटणे झाल्यापासून जे 21-51 याची पावती देत नव्हते, असं समाजांचा एकजूट झाल्यामुळे समाजाने 11,000 21,000 रुपये अशा पावत्या करून दिलेल्या आहेत. 51,000 दिलेले आहेत. बाकीचे काही आता लाख रुपये देणारे पण आहेत. बहुउद्देशी संस्था पिनू भाऊ नाना यांनी जेव्हा हातात घेतली आणि ती संस्था इतकी जोरात चालू 4-5 वर्षापासून, त्यांनी खूप डेव्हलप केलं. आणि हे जे माडी पंचायत मंडळ दरवर्षी बदलवत आहेत, हे सर्व लोक नवीन नवीन घेतले तर तसा तसा उत्साह वाढतो. आणि ही जागा आज एवढ्या पैशाची घेतलेली आहे, त्याच्यापेक्षा दामदुप्पटीने चांगलं बांधकाम होणार, सगळं होणार. गोरगरिबांचे, आमच्या माडी समाजाचे लग्न वगैरे सगळे इथे पार पडतील आणि समाजाला आम्ही दादा, तुम्ही फक्त माळी समाजासाठीच हे मंगल कार्यालय उपलब्ध करणार का इतर समाजासाठी पण देणार? आम्ही इतर समाजासाठी पण करणार आहे, पण पहिले समाजाला प्रोत्साहन राहील. आम्हाला समाजाने मदत केलेली आहे. अच्छा, धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्यांसाठी महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा, शेअर करा.